सर्वांना नमस्कार. एक रहस्यमय सुहागरात या कथेचा भाग दुसरा आपणासमोर घेऊन येत आहे. आता पूनम किरणच्या अंगावर पडली आणि तिला जणू बर्फाच्या लादीवर पडली आहे असं जाणवलं. मग तिनं ती थंडपणा सहन न होऊन उठण्याचा प्रयत्न केला, पण किरणनं तिला एवढ्या जोरात पकडली होती की ती जखडून राहिली. मग किरणने तिला त्याच्या हाताने उचलून घेतली आणि बेडवर आणून टाकली. आतापर्यंत पूनमचं शरीर एवढं थंड पडलं होतं की तिची बोलतीच बंद झाली आणि हळूहळू किरण तिच्याजवळ येऊ लागला. त्याची ती थंड पडलेली बोटं पूनमच्या संपूर्ण शरीरावर फिरत होती आणि तिला आतपर्यंत रोमांचित करत होती. आतापर्यंत तीसुद्धा बर्फाच्या लादीसारखी थंड बनली होती. तिची पहिल्या रात्रीची स्वप्न बर्फाच्या लादीखाली गोठून गेली होती. कोणी एवढं पण थंड कसं काय असू शकतं की दुसऱ्याची गरमीसुद्धा त्याला गरम करू शकत नसेल. ती एवढी थरथरत होती की पहिल्या मिलनाची तिची उत्सुकता करपून गेली होती. आता पूनम थंडीमुळे हलूच शकत नव्हती. तिचे डोळे बंद होते आणि तोंड थंडीमुळे आकसून गेलं होतं. ती सध्या काही बोलण्याच्या स्थितीतही नव्हती. तेवढ्यात किरण तिच्या कानात हळूच फसफसला. मी म्हणालो होतो ना की सुहागरात तुझ्यासोबत मीच करणार आहे. मी तुला तेच माघारी देणार होतो जे तू मला आधी दिलं होतंस, प्रेम आणि फक्त प्रेम. हे ऐकून पूनम थंडीने बेशुद्ध पडली आणि बऱ्याच वेळाने खिडकीतून थोड्याशा उन्हाच्या गरम हवेमुळे पूनमला जाग आली. तिच्या शरीराचं अंग अंग दुखत होतं. ती आठवायचा प्रयत्न करत होती की तिच्यासोबत नक्की काय तरी झालं तरी काय, आणि किरण कुठेही दिसत नव्हता. ती आता थोडा विचार करतच होती की तिच्या रूमचा दरवाजा जोरजोरात वाजू लागला. पूनमने इकडे तिकडे बघितलं तर किरण तर तिथे बेडवर कुठेच नव्हता. तिने कसं तरी उठत दरवाजा उघडला तर समोर किरण उभा होता. त्याच्यासोबत पोलीस पण होते. त्याचे कपडे आणि केस विस्कटले होते. ती विचार करू लागली की हा काय अशाच अवस्थेत बाहेर गेला होता की काय, आणि कशासाठी. पोलिसांसोबत हॉटेलचा काही स्टाफ पण होता जे पूनमकडे विचित्र नजरेने बघत होते. आणि हॉटेलचा मॅनेजर म्हणाला, मॅडम, तुमचे पती रात्रभर परत आलेच नाहीत तर कमीत कमी आम्हाला तरी सांगायचं होतं. आम्ही शोधलं असतं त्यांना. त्यांची अशी अवस्था तरी झाली नसती. पूनमला काही कळत नव्हतं. ती थोडा वेळ कन्फ्यूज होती की किरण तर रात्रभर तिच्यासोबतच होता, मग हे लोक असे का बोलत आहेत. पण ती त्यांना काही बोलू शकली नाही. मग त्यांनी किरणला तिच्याकडे सोडलं आणि ते सगळेजण निघून गेले. पूनमने किरणला आत घेतलं आणि दरवाजा लावून घेतला. ती आता परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत होती की तेवढ्यात किरण रडू लागला आणि म्हणाला, मला माफ कर पूनम, मी तुझी सुहागरात खराब केली. मी अडकलो होतो. मी खूप प्रयत्न केला तिथून निघण्याचा, पण निघू नाही शकलो. मला माफ कर. मी समजू शकतो की माझ्या विना तुझी रात्र कशी गेली असणार, पण मी काही करू शकलो नाही, काहीच नाही. पूनम हे ऐकून थक्क झाली. ती विचारात पडली की रात्री किरण रूममध्ये नव्हता तर मग तो किरणसारखा दिसणारा कोण होता, आणि त्यानं तर तिच्यासोबत सुहागरात. आणि हा विचार करूनच तिला धक्का बसला. तिची तर सुहागरात झाली होती, थंडगार सुहागरात, जणू काळ वेळच्या बाहेरचं निष्प्राण मिलन. पण कोणासोबत. पूनमने मोठ्या हिमतीने किरणला विचारलं, जर तू इथे आलाच नव्हतास तर कुठे गेला होतास. तुझ्याकडे तर रूमची एक्स्ट्रा चावी पण होती ना. मग किरण म्हणाला, माझ्याकडे जर रूमची एक्स्ट्राची चावी असती तर मग मी रूमचा दरवाजा कशाला वाजवला असता. हे पण खरंच होतं. किरण तर आता पूनमने दरवाजा उघडल्यानंतर आत आला होता. आता जर किरण खरं बोलत असेल तर मग ते सगळं काय होतं. तेवढ्यात किरण म्हणाला, पूनम, तुला माहीत आहे का मी काय बघितलं. मग तिनं विचारलं, काय. आणि किरण सांगू लागला, मी तुझ्यासाठी बुके घेऊन येत होतो. तेवढ्यात अचानक हवा बदलली. त्यातून वाचण्यासाठी मी हॉटेलच्या मागे गेलो, पण तिथून घसरून मी खाली पडलो. ते थेट मागच्या गेटजवळ मोठे झाड दिसतं ना, मी तिथेच होतो. अचानक त्याच्या आजूबाजूची जमीन फाटली आणि त्याच्यावरचा बर्फ बाजूला झाला. त्यातून एक प्रेत बाहेर आलं जे अगदी जिवंत असल्यासारखं दिसत होतं. जणू असं वाटत होतं की ते फक्त झोपलं असावं, डोळे बंद करून. पण अचानक त्यानं डोळे उघडले आणि ते बघून मी बेशुद्ध पडलो. आणि त्यानंतर मग काही माणसांनी मला उचलून दवाखान्यात नेलं. तिथून पोलीस मला इथे घेऊन आले. किरण हे सगळं सांगत असताना अडखळत होता, घाबरत होता. आणि तो पुढे सांगू लागला, मला अजूनही असंच वाटते की ते प्रेत जणू माझ्याकडे नजर रोखून बघते. मग पूनमने त्याला विचारलं की कोणाचं प्रेत होतं ते. किरण म्हणाला, काय माहीत, पण त्याची फ्रेंच दाढी होती आणि केस कुरळे होते.
आणि हे ऐकताच पूनम धाडकन जमिनीवरच बसली. तिच्या तोंडातून काहीच आवाज निघाला नाही, पण आतमधून एकच नाव जोरजोरात येत होतं, राहुल. त्यासोबतच त्याचे शब्द तिच्या कानावर आदळू लागले, जे तो बोलत होता. सुहागरात तर मीच तुझ्यासोबत साजरी करणार. आणि त्याने ते खरंच केलं. पूनमने 5 वर्षापूर्वी त्याला त्याच हॉटेलच्या मागच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात ढकलून दिलं नसतं तर. तो खूप खोल खड्डा होता आणि बर्फवृष्टी चालू होती. तिने राहुलसोबत गुपचूप मंदिरात लग्न केलं होतं, पण त्यांची सुहागरात अजून झाली नव्हती. कारण पूनमने एक अट ठेवली होती की जोपर्यंत राहुल काही बनत नाही तोपर्यंत सुहागरात त्याच्यासोबत साजरी करणार नाही. जेव्हा तो काहीतरी बनेल, मोठा माणूस होईल, तेव्हा ती त्याच्यासोबत सुहागरात साजरी करणार. त्यामुळे त्या दोघांचं मिलन होऊ शकलं नव्हतं, अधुरं राहिलं होतं आणि कुणालाच या लग्नाबद्दल माहीत नव्हतं. पण या कालावधीतच किरण पूनमच्या आयुष्यात आला. ते दोघेही याच हॉटेलमध्ये भेटले होते. किरण तिच्यावर जीव ओवाळून टाकत होता. एवढा तो तिच्यासाठी पागल झाला होता. आणि पूनम मात्र त्याच्या इस्टेटवर वाढली होती. किरणशी जुळवण्यासाठीच तर तिने गोड बोलून राहुलला मागे नेऊन त्या खड्ड्यात ढकलून दिलं होतं. राहुल तर तिच्यासोबत सुहागरात साजरी करण्याची स्वप्न घेऊन या हॉटेलमध्ये आला होता. आणि मग बर्फवृष्टी सुरू झाली आणि तो त्या खड्ड्यातून बाहेर येऊच शकला नाही. तो जिवंत त्या खड्ड्यात गाडला गेला, सुहागरात्रीची स्वप्न पाहतच. मग तेव्हासुद्धा तो ओरडून तिला हेच सांगत होता की सुहागरात तर मी तुझ्यासोबत साजरी करणार, मीच. पूनमने हे सगळं किरणला मिळवण्यासाठी केलं होतं. किरणचा पैसा, त्याची पावर तिला आकर्षित करत होती आणि त्यामुळेच घरी बसलेल्या राहुलला तिने तिच्या वाटेतून कायमचा बाजूला केला होता. पण तोच राहुल आता माघारी आला होता. त्याने फक्त पूनमसोबत सुहागरात साजरी नाही केली, तर तिचे कर्म पण तिला परत केले होते. आता पूनमच्या कानात राहुलचे ते रात्रीचे शब्द जोरजोरात पडू लागले, जे तू मला दिलं होतंस तेच मी तुला माघारी देतोय, प्रेम. बरोबर तर आहे. पूनमने त्याला जमिनीत बर्फाच्या जाड चादरीखाली जिवंत काढून टाकलं होतं. म्हणूनच त्यानं सुहागरातीच्या दिवशी तिला त्या थंडीची जाणीव करून दिली होती. हे काय होऊन बसलं? पूनमचा तर आवाजच बंद झाला होता. ती भयानक रात्र तिच्यासाठी कायमची आठवण बनून राहिली होती. कारण तिला याची जाणीव होती की तिने ज्याच्यासोबत सुहागरात साजरी केली ते एक भूत होतं. ते खरोखरच भूत होतं. पूनम तर ही हकीकत कुणाला सांगू पण शकत नव्हती आणि आता कधी किरणशी आणि कोणाशीच मिलन पण करू शकत नव्हती. कारण तिचं शरीर कधीच गरम होणार नव्हतं. आता ती एक प्रेत बनून राहिली होती, एक थंड प्रेत. कारण राहुलच्या आठवणी, जो तिच्या शरीराला थंडपणा देऊन गेल्या होत्या, तो कधीच जाणार नव्हता, कधीच नाही. भूतासोबत सुहागरात साजरी करून तीसुद्धा एक भूत बनली होती, जिवंत भूत.